अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मंडळींनो, आजपासून आपल्या अत्यंत पवित्र अशा श्रावण महिन्यात सुरुवात झालेली आहे आणि आज आपला श्रावण महिन्यातला पहिला श्रावणी सोमवार देखील आहे। त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजेच काय की रुद्राभिषेक म्हणजे काय किंवा रुद्राभिषेक श्रावण महिन्यामध्ये करण्याला एवढं महत्त्व का दिलं जातं आणि त्याचबरोबर रुद्राभिषेक केल्याने काय फळप्राप्ती होऊ शकते आपल्याला, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, आपण खूप ठिकाणी ऐकलं असेल की श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक असेल, रुद्रपठण असेल, हे करण्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्याची फळप्राप्ती देखील खूप जास्त प्रमाणात आहे, असं खूप ठिकाणी ऐकलं असेल। पण का आहे एवढं महत्त्व रुद्राभिषेकाला किंवा रुद्राभिषेक म्हणजे काय ते आता आपण जाणून घेऊयात। तर मंडळींनो, रुद्राभिषेक ही महादेवांना अत्यंत प्रिय असलेली महत्त्वाची पूजा आहे। कुणी महादेवांचे शंकर स्वरूपात पूजन करतो तर कुणी निराकार बसतो। सर्व 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्रिमूर्ती स्वरूपातील एकमेव ज्योतिर्लिंग हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे, जिथे आजही साक्षात रुद्र हे साकार रूपाने नटलेले दिसते। रुद्राभिषेक केल्याने महादेवाची भक्ती प्राप्त होते आणि जीवनात असाध्य असलेल्या सर्व इच्छा सहज मार्गाने पूर्ण होतात। ही पूजा त्र्यंबकेश्वरमध्ये केल्याने रुद्रदेव प्रसन्न होतात, हा सर्वसामान्यांचा अनुभव आहे। तर मंडळींनो, आपणास कळालं असेल की रुद्राभिषेकाचं महत्त्व काय आहे। त्याचबरोबर आपल्याला हे पण कळालं असेल की 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्रिमूर्ती स्वरूपातील एकमेव ज्योतिर्लिंग हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे। आता आपण पाहूया की रुद्राभिषेक म्हणजे काय नेमका। तर मंडळींनो, रुद्राभिषेक ही शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी पूजा आहे। सर्वसामान्यपणे रुद्राभिषेक हे शिवालयाच्या ठिकाणी केल्यास त्वरित प्रभाव करते। भक्तांचे मनोरथ रुद्राभिषेकांनी पूर्ण होतात। महादेवाची संपूर्ण कृपा प्राप्त करण्यासाठी रुद्राभिषेक केले जाते। केवळ ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अथवा महाशिवरात्री, प्रदोष किंवा श्रावणी सोमवार असताना रुद्राभिषेक केल्यास अधिक फलदायी असते व बाधा उत्पन्न होत नाही, कारण या कालावधीत श्री शंकर हे शिवलिंगाच्या ठिकाणी उपस्थित असतात। त्याच्यामुळे तुम्हाला कळलं असेल की तुम्ही मंदिरामध्ये किंवा घरी सुद्धा घरच्या घरी आपण आपल्या घरातल्या महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक करणं खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर रुद्राभिषेक पूजा केव्हा केली जाते ते पण आपण जाणून घेऊयात। तर मंडळींनो, शुक्ल पक्षातील द्वितीया व नवमीला शंकर हे पार्वती मातेसह दिव्यलोकी असतात, त्यावेळी आपण रुद्राभिषेक करू शकता। त्याचबरोबर कृष्ण पक्षातील प्रतिपदा, अष्टमी आणि अमावस्या या दिवशी शंकर हे पार्वती मातेसह विहार करतात, त्या दिवशी सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता। त्याचबरोबर कृष्ण पक्षातील चतुर्थी आणि एकादशी या दिवशी महादेव शंकर कैलास पर्वतावर निवास करतात। त्याचबरोबर शुक्ल पक्षातील पंचमी आणि द्वादशी या दिवशी शंकर कैलास पर्वतावर असतात, या वेळेस सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक घरच्या घरी आपल्या महादेवाच्या पिंडीवर करू शकतात। तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की रुद्राभिषेक आपण केव्हा केव्हा करू शकतो। त्याचबरोबर रुद्र म्हणजे काय नेमकं। रुद्र म्हणजे परमात्म्याच्या विश्वाच्या निर्मितीचे अगोदरचे मूळ स्वरूप आहे। जेव्हा या जगात काहीच नव्हते तेव्हा केवळ रुद्र होते आणि सृष्टीचा लय झाल्यावर देखील केवळ रुद्रच विद्यमान राहणार, हेच एकमेव सत्य आहे। रुद्र ही शक्ती जेव्हा साकार होते तेव्हा तिच्यातून ब्रह्मा, विष्णू, महेश प्रकट होत असतात। त्यामुळेच तुम्हाला कळालं असेलच की किती महत्त्वाचा आहे रुद्राभिषेक। त्याचबरोबर आता आपण रुद्राभिषेकाचं आपल्याला जी फळप्राप्ती आहे, म्हणजे आपण प्रत्येक श्रावणी सोमवारी किंवा श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी आपण जे रुद्र वाचन करणार आहोत किंवा रुद्रपठण असेल, रुद्राभिषेक असेल जो करणार आहोत, त्याची फलप्राप्ती काय आहे, काय होऊ शकतं ते तीर्थ घेतल्याने किंवा रुद्रपठण केल्याने, ते आपण आता जाणून घेऊयात। तर मंडळींनो, सर्वप्रथम येतं ते म्हणजेच भगवान शंकर हे कुबेराचे स्वामी तथा मालक असून ज्या घरात नित्य भगवान शंकरांची सेवा होते तेथे आर्थिक स्थैर्य लाभते। कर्जबाजारीपणा जर असेल तर तो सुद्धा कमी होतो। दुसरं म्हणजे रुद्रवाचन करत असताना भगवान शंकरांच्या पिंडीवर केला गेलेला अभिषेक जे तीर्थ आहे ते अमृता समान असते, म्हणजे एका टॉनिक प्रमाणेच ते आपल्याला काम करत असतं। सर्व प्रकारच्या आधी, व्याधी, रोग व दोष या तीर्थांनी नाहीसे होतात। त्याचबरोबर असाध्य आजार बरे होतात, म्हणून कुटुंबातील सगळ्यांनी हे तीर्थ अवश्य घ्यायला पाहिजे। तिसरं आहे ते म्हणजे ज्या कुटुंबात व्यसनाधीन व्यक्ती आहेत, तसेच तापट, रागीट, हट्टी, चिडखोर मुले आहेत,
अशा व्यक्तींना व मुलांना हे तीर्थ जर तुम्ही दररोज दिलं श्रावण महिनाभर, त्यांच्या स्वभावात नक्कीच बदल होतो व व्यसनाधीनता कमी होते. अजून एक सांगते, परमपूज्य गुरुमारांनी आपल्याला सांगितलेलं आहे की संकल्पयुक्त जर 40 दिवस आपण रुद्रपठण करून ते जर रुद्राभिषेक करून ते तीर्थ जर व्यसनाधीन व्यक्तीला किंवा चिडखोर तापट आपल्या हट्टीखोर मुलांना जर दिलं तर नक्कीच सुंठे वाचून खोकला जाणार आहे. त्याच्यामुळे 40 दिवसात नक्कीच अनुभव येणार म्हणजे येणार. नकळतपणे द्या, पिण्याच्या पाण्यातून द्या, जेवणातून द्या, कसंही द्या, पण ते रुद्राभिषेकाचं तीर्थ त्या व्यसनाधीन व्यक्तीच्या तापीट रागीट चिडखोर जी मुलं आहेत त्यांच्या पोटामध्ये जायला पाहिजे. अनुभव घेऊन बघा, खूप लोकांना अनुभव आलेला आहे. त्याचबरोबर चौथं आहे ते म्हणजे भगवान शंकर ही या सृष्टीची पितृदेवता असून दररोज नित्य रुद्रपठण केल्याने पितृदोषाची तीव्रता कमी होते. हो, हे खरं आहे. कारण की असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये महादेवांची नित्य पूजा केली जाते, रुद्रपठण केलं जातं, शिव महिम्न स्तोत्राचं पठण केलं जातं, तिथे त्या घरातील पितृदोष हा पूर्णपणे नाहीसा होतो, पितृदोष कायमचा संपून जातो. या सेवेने घरात सुख समृद्धी व भरभराट निर्माण होत असते. त्याच्यामुळे तुम्हाला कळालं असेल की रुद्रवाचन करणे श्रावण महिनाभरच नाही तर वर्षभर सुद्धा आपण रुद्रपठण जर रोज केलं तर किती फलदायी आपल्यासाठी ठरू शकतं, किती महत्त्वाचं आहे आणि त्याची फलप्राप्ती देखील खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे नक्कीच या श्रावण महिन्यात आज पहिलाच दिवस आहे श्रावण महिन्याचा, त्यामुळे आजपासूनच रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ आहे. दिवसभरात कधीही तुम्ही ह्या रुद्रपठण करू शकता, रुद्राचा जलाभिषेक करू शकता, दुग्धाभिषेक करू शकता. तर अशा प्रकारे हे तीर्थ घरातल्या प्रत्येकाने आवर्जून घ्या आणि अनुभव नक्की बघा. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की श्री रुद्र वाचन आपण का करायला पाहिजे, त्याचं महत्त्व काय आहे हे कळालं असेल. तर नक्कीच आजची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.